उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील एकंदरीतच या ठिकाणी थेट महामार्गावर कांदा फेकला। कवडीमोल दर शेतकरी बांधवांची काय प्रमुख मागणी आहे, कुठे या ठिकाणी का महामार्गावर कांदा फेकला त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची घडामोड, सरकार काय म्हणते, संपूर्ण बातमी जाणून घेत आहोत। शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनल तुम्ही असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून दुसऱ्या लाईक करून म्हणजे घंटा सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल तेच करू शकता। थेट महामार्गावरच कांदा फेकला। कवडीमोल दर कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने आणि उत्पादन खर्च निघत नसल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे। पुणे नाशिक महामार्गावरील मंचर येथे शेतकऱ्यांनी महामार्गावर रोखून धरला। बैलगाडी आणि डोक्यावर मागण्यांची पाठी घेऊन हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले। इतकंच काय तर शेतकऱ्यांनी थेट महामार्गच कांदा फेकून सरकारचा निषेध केला आहे। कांद्याला या आंदोलनात विरोधी पक्षाची एकी दिसून आली। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कांद्याची माळ घालून रस्त्यावर ठिय्या मांडत होते। या मुद्द्यावर विरोधकच नव्हे तर सत्ताधारी आमदार आंदोलनात पुढे होते। दादांच्या राष्ट्रवादी आमदार अतुल बेनकरेंनीही सरकारला घरचा आहेर दिला। मुख्यमंत्र्यांनी जरी 1 क्विंटल कांद्याला 1580 रुपये भाव देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी आहे। कांदा हा महाराष्ट्राच्या राजकारणातला नेहमीच कळीचा आणि संवेदनशील मुद्दा राहिला आहे। मात्र कांद्याला 50 पैसे आणि 1 रुपये दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच उद्रेक झाला आहे। मंचरमध्ये लागलेली ही ठिणगी येत्या काळात संपूर्ण राज्यावर पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आंदोलकांची प्रमुख मागणी काय, शेतकऱ्यांची काय मागणी आहे? कांद्याला 25 रुपये हमीभाव द्या। आधीच्या कांद्याला 15 ते 20 रुपये अनुदान द्या। राज्यात नाफेड करून कांदा खरेदी करा। या ठिकाणी बघितलं तर व्यापाऱ्यांना नाफेड खरेदीचा लाभ होऊ द्या। केंद्रानं किमान 10 लाख टन कांदा खरेदी करावा। आंध्राप्रमाणे शेतकऱ्यांना मदत द्या। निर्यात धोरणात सुधारणा करा आणि एकंदरीतच कांदा खरेदी धोरण शेतकरी हिताचं असावं। कांदा निर्यात खरेदी धोरण हे शेतकरी हिताचं असावं अशा प्रमुख मागण्यासह या ठिकाणी रस्त्यावर, या ठिकाणी महामार्गावर या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचवली। महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच ही लाईव्ह अपडेट बातमी शेअर कराल अशी आशा आहे। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शूटपर्यंत बद्दल व्हिडिओची काय माहितीपूर्ण कांदा बद्दलच्या अपडेट्स तोपर्यंत तेच थांबतो आहे। जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा, सबस्क्राईब आणि कमेंट करा। सांगतो व्हिडिओ आपण तोपर्यंत थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद।